खतांच्या पोत्यातून शेतकऱ्यांना विकली कोट्यावधींची माती, करोडोंचा चुना. 2022 पासून पुण्यातील कंपनीद्वारे खत विक्रीची कृषी विभागाकडेच नोंद नाही. अनुदान श्रेणीमधील खते. संबंधित कंपनीद्वारा विक्री करण्यात आलेली रासायनिक खतेही केंद्र सरकारच्या अनुदानाच्या श्रेणीमध्ये येत असल्याने या खतांची IFMS या प्रणालीद्वारे विक्री करणे बंधनकारक होते. मात्र कंपनीद्वारे तसे करण्यात आले नाही, परंतु केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या ब्रँडच्या नावाखाली खतांची विक्री केली. कंपनीकडील IC प्रमाणपत्राची सद्यस्थिती देखील डिसॲक्टिव्ह आहे. रामा फर्टिकेम कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला. कंपनीने IFMS प्रणालीद्वारे खतांची विक्री न करता ऑफलाईन केली. त्यामुळे कंपनीद्वारा किती पुरवठा झाला व किती टन खतांची विक्री झाली याची माहिती उपलब्ध नाही. किसनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक. कंपनीविरोधात गुन्हा दाखल. संबंधित कंपनीच्या अमरावती जिल्ह्यात DAP व NPK या खतांचे नमुने अप्रमाणित आल्याने कंपनीविरोधात FIR नोंद करण्यात आला. त्यानंतर यवतमाळमधील अनेक तालुक्यात खतांची विक्री झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आलवी, जिल्हा वर्धा येथेही याच कंपनीच्या बोगस खतांचा साठा जप्त करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातही संबंधित कंपनीच्या बोगस खतांची विक्री झाल्याचे प्रकरण समोर आले. कंपनीचा परवाना कृषी संचालकाद्वारे रद्द करण्यात आला. ऑनलाईन प्रणालीमध्ये या कंपनीद्वारे किती टन खत कोणत्या जिल्ह्यात विक्री केले याची नोंद नसल्याने कृषी विभागाकडे कंपनीच्या साठ्यांची माहिती नाही. अमरावती. पुण्याच्या रामा फर्टिकेम या कंपनीने अनेक जिल्ह्यात विक्री केलेल्या रासायनिक खतांचा नमुना अहवाल अप्रमाणित आला आहे. खतांच्या नावावर कंपनीने चक्क माती विकून शेतकऱ्यांना करोडोंचा चुना लावला. 2022 पासून खत उत्पादनांसाठी कृषी विभागाचा परवाना असलेल्या या कंपनीद्वारे कोणत्या जिल्ह्यात किती टन खतांची विक्री केली याची कुठलीच माहिती कृषी विभागाकडेही उपलब्ध नाही.